मराठी भाषेसंदर्भात जसे एकवटलात तसे मराठी खाद्यपदार्थांची विक्री प्रत्येक ठिकाणी व्हावी यासाठी सुद्धा सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन आता करण्यात आलेलं आहे। उपहारगृहामध्ये इडली डोसा असे पदार्थ मिळतात। मराठी खाद्यपदार्थांबाबतही म्हणजे पोहे खिचडी याबाबत सुद्धा उठाव व्हावा, जेणेकरून मुंबईत मराठी उपहारगृहांना बळ मिळेल असं आमदार अमोल मिटकरी म्हणतात। सोबतच राष्ट्रवादीतले आमदार संग्राम जगताप यांची मुस्लिम बांधवांविषयी होणारी वक्तव्य या सर्वांवर पक्षाची नेमकी काय भूमिका आहे या सगळ्या संदर्भात अमोल मिटकरींसोबत आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रेंनी संवाद साधलाय। पाहूया। माझ्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत। अमोलजी, एक ट्विट तुम्ही केलेला आहे, ज्या पद्धतीत मराठी भाषेसाठी एकवटलात त्याच पद्धतीत आता मराठी खाद्यपदार्थांसाठी देखील त्याची विक्री सर्वच ठिकाणी व्हावी आणि उपहारगृहाला म्हटलं चांगलं बळ मिळेल अशा पद्धतीचं एक ट्विट तुम्ही केलेलं आहे। काय नेमकं या माध्यमातून तुम्हाला सांगायचा प्रयत्न आहे? अरे, मराठी माणूस जगणं म्हणजे काय, त्याच्या पोटावर लाथ पडणार नाही याची काळजी घेणं। फेरीवाल्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा जो दुजाभाव आहे आणि जी मस्ती महाराष्ट्राच्या बाहेरून येणारी लोक त्या मराठी माणसावर करतात, याला सुद्धा ताळेबंद लागला पाहिजे या आशयाचं ते ट्विट आहे। आणि नुसता ढोकळा कुठेही, ढोकळा फक्त गुजरातपूरचा मर्यादित होता, तो ढोकळा आता महाराष्ट्रात घुसला आहे, ते फाफळा आता महाराष्ट्रात घुसला आहे, पण महाराष्ट्राचा पोहा उकळपेंडी गुजरातमध्ये नाही घुसली। हे कोणाचं फेल्युअर म्हणायचं असं असतं की साधारणपणे मला वाटतं की बिकानेर स्वीट मार्ट आहे, गुजराती स्वीट मार्ट आहे, तसं महाराष्ट्राच्या खाद्यपदार्थाची मॉल दुकानं समृद्धी महामार्गावर हे उघडे करा ना। शेतकऱ्याचं अन्न, चटणी भाकर व पिठलं चुलीवरच्या भाकरी लोक खातात की आज? मराठी माणसाला बळ दिलं गेलं पाहिजे आणि त्याकरता महाराष्ट्र सरकारने महानगरपालिकेला जरा कडक धोरण आखून जो फेरीवाला लायसन काढून हे करेल तिथं त्याला लायसन द्यावं आणि त्याच्या स्टॉलवर ही खाद्यपदार्थाची विक्री व्हावी। व्हिडिओ विनोद नाईकचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।